MPSCच्या सायन्समध्ये ना असे काही टॉपिक्स आहेत जे हमखास मार्क मिळवून देतात. आज आपण केमिस्ट्रीमधला असाच एक महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर खूप सोपं टॉपिक बघणार आहोत, मिश्रधातू. हा विषय एकदा का व्यवस्थित केला की तुमचे मार्क अगदी पक्के समजा. पण एक प्रश्न पडतो की केमिस्ट्रीमध्ये असा नक्की कोणता टॉपिक आहे ज्यावर हमखास प्रश्न येतोच येतो आणि तो आपल्या अजिबात चुकायला नको? तर याचं उत्तर एकदम सोपं आहे, मिश्रधातू. म्हणजेच एलॉयज. खरं तर हा टॉपिक म्हणजे आपल्या पॉकेटमधले मार्क आहेत. आयोग यावर इतक्या वेळा प्रश्न विचारतं आणि अनेकदा तर प्रश्न जसेच्या तसे उचलून परत विचारले जातात. त्यामुळे हा टॉपिक करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. ओके, चला तर मग डायरेक्ट विषयाला हात घालूया. पण मिश्रधातू समजून घ्यायच्या आधी आपल्याला काही बेसिक गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. म्हणजे धातू, अधातू आणि मिश्रधातू म्हणजे नेमकं काय हे आधी पटकन समजून घेऊ. आता बघा, आपल्या आजूबाजूला जेवढी पण मूलद्रव्य आहेत ना, त्यांना आपण दोन मेन ग्रुप्समध्ये वाटू शकतो. एक म्हणजे धातू आणि दुसरे अधातू. धातू कसे असतात तर ते उष्णता आणि वीज चांगले वाहून नेतात. त्यांना एक चमक असते आणि ते कठीण असतात. उदाहरणार्थ लोखंड, तांबे. आणि त्याच्या अगदी उलट अधातू हे दुर्वाहक, ठिसूळ आणि निस्तेज असतात, जसं की कार्बन किंवा सल्फर. हा बेसिक फरक लक्षात ठेवणं ही आपली पहिली पायरी आहे. मग हे संमिश्र किंवा मिश्र धातू म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. हे म्हणजे दोन किंवा जास्त धातूंचं किंवा कधीकधी एक धातू आणि एक अधातू यांचं एकजीव मिश्रण असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? मिश्र धातू हे निसर्गात आयते मिळत नाहीत, ते आपल्याला बनवावे लागतात. आणि म्हणूनच ते कशापासून बनतात हा आयोगाचा अगदी आवडता प्रश्न आहे. चला, आता येऊया आपल्या अभ्यासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आता आपण ते मिश्रधातू बघणार आहोत, जे MPSCच्या पेपरमध्ये सारखे विचारले जातात. आपण त्यांचे घटक काय आहेत आणि त्यांचा उपयोग कुठे होतो या दोन्ही गोष्टींवर फोकस करणार आहोत. आणि सगळ्यात जास्त कन्फ्युजन कुठे होतं माहितीये? ते म्हणजे पितळ आणि कांसेमध्ये. जरा नीट बघा इथे. पितळ म्हणजे ज्याला आपण ब्रास म्हणतो, ते आहे तांबे आणि जस्त यांचे मिश्रण. तर कांस्य म्हणजे ब्रॉन्झ हे आहे तांबे आणि कथिल यांचे मिश्रण. दोन्ही तांबे कॉमन आहे, हो की नाही? फरक आहे फक्त जस्त आणि कथिलचा. हा फरक डोक्यात एकदम फिट करून ठेवा. आता ही लिस्ट बघा. हे आहेत आयोगाचे काही फेवरेट मिश्रधातू. जर्मन सिल्वरमध्ये असतं तांबे, जस्त आणि निकेल. ड्युराल्युमिन जे विमानाचे भाग बनवण्यासाठी वापरतात, त्यात असतं ॲल्युमिनियम, तांबे आणि मॅग्नेशियम. आपल्या घरातली स्टेनलेस स्टीलची भांडी, ती बनलेली असतात लोह, क्रोमियम आणि निकेलपासून. सोल्डर जे जोडकाम करण्यासाठी वापरतात, ते शिसे आणि कथिलचं मिश्रण आहे. आणि गन मेटलमध्ये तांबे, जस्त आणि कथिल असतं. ही यादी पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. पण हे सगळं ठीक आहे. आयोग नक्की प्रश्न विचारतं कसं? चला, आता काही जुने प्रश्न बघूया, म्हणजे तुम्हाला नक्की आयडिया येईल की अभ्यास कसा करायचा. हा बघा, हा तर आयोगाचा एकदम क्लासिक प्रश्न आहे. कितीतरी वेळा विचारलाय. जर्मन सिल्वर या मिश्रधातूमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? आता नावावरून काय वाटतं की यात सिल्वर म्हणजे चांदी असणारच. पण खरी गंमत तर इथेच आहे. आणि ही बघा ती गंमत. जर्मन सिल्वरमध्ये तांबे आहे, जस्त आहे, निकेल पण आहे, पण चांदी अजिबात नाही. नावामध्ये सिल्वर हा शब्द फक्त आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी आहे आणि आयोग बरोबर हीच गोष्ट पकडतं. म्हणजे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जर्मन सिल्वर नो सिल्वर. त्याचे घटक आहेत तांबे, जस्त आणि निकेल. हा पॉइंट विसरायचा नाही. ओके, आता पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न घटकांवर नाही तर त्याच्या वापराविषयी आहे. प्रश्न असा आहे की असा कुठला मिश्रधातू आहे जो हलका पण तितकाच मजबूत आहे आणि म्हणूनच त्याचा उपयोग विमान आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये होतो. आणि याचं उत्तर आहे ॲल्युमिनियमचे मिश्रधातू, त्यातही स्पेसिफिकली ड्युराल्युमिन. याचं वैशिष्ट्य काय? तर वजनाला एकदम हलका पण ताकदीला जबरदस्त. म्हणूनच तर विमानाचे भाग बनवण्यासाठी वापरतात. आणि यातला मेन हिरो कोण? तर ॲल्युमिनियम. म्हणजे बघा, आयोग कधी घटक विचारेल तर कधी त्याचा गुणधर्म किंवा उपयोग. तर मग आता तुम्हाला या टॉपिकचं महत्त्व आणि प्रश्न कसे येतात हे चांगलंच कळलं असेल. आता बघूया की कमीत कमी वेळात याची जास्तीत जास्त तयारी कशी करायची, काय स्ट्रॅटेजी वापरायची. ही बघा एकदम सोपी 3 स्टेप स्ट्रॅटेजी. स्टेप 1,
परीक्षेसाठी महत्त्वाचे असणाऱ्या 8-10 मिश्रधातूंची एक लिस्ट बनवा. स्टेप 2, त्या प्रत्येक मिश्रधातूमध्ये काय काय आहे, म्हणजे त्याचे घटक आणि त्याचा उपयोग काय, हे पाठ करून टाका. आणि स्टेप 3, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, आधी आलेले प्रश्न बघा, PYQs बघा, म्हणजे तुम्हाला आयोगाचा पॅटर्न कळेल. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आधी आलेले प्रश्न म्हणजे PYQs खूप वेळा रिपीट होतात, परत परत तेच विचारतात. त्यामुळे जर तोच प्रश्न परत आला तर आपला मार्क तिथे जायलाच नको. तो हक्काचा मार्क आहे आपला.